एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि तापमानात दिवसेंदिवस वाढ होतीये, पण ढगाळ वातावरण अजूनही अनेक भागांमध्ये आहे। मे महिना जवळ येतोय, पण पावसाचं सावट काही गेलेलं नाहीये। त्याच्यामुळे कुठल्या भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस येऊ शकतो, मे महिन्यात कशा प्रकारे पाऊस पडू शकतो, पावसाबद्दल सुद्धा थोडंसं जाणून घेणार आहोत। आणि त्याचप्रमाणे हीटवेव्ह सध्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे, कारण तापमान वाढत जाणार आहे, उन्हाचा धोका वाढणार आहे। त्याच्यामुळे हीटवेव्हचा इशारा कुठल्या भागांना दिलेला आहे हे सुद्धा आजच्या वेदर रिपोर्टमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट। आत्ता आपण पाहूयात सॅटेलाइट इमेज, जेणेकरून आपल्याला कळणार आहे की सध्या वाऱ्यांची दिशा काय आहे, कशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल भारतावर आहे। या बाजूला तुम्ही बघू शकता, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, त्याचबरोबर या भागांमध्ये सध्या जे आहे ते पाऊस पडत आहे। इकडे या पूर्वेच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून या बाजूने जे वारे वाहत आहेत त्या वाऱ्यांमुळे एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे। या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे। त्याचबरोबर इकडे आता महाराष्ट्रामध्ये हा जो खालचा पट्टा आहे, इकडे जर तुम्ही बघितलं, इथे थोडेसे ढग आपल्याला दिसत आहेत। म्हणजेच काय, तर या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडू शकतो। बाकी उत्तर पश्चिम दिशेला जे वारे वाहत आहेत त्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट येऊ शकते। त्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात उष्ण वातावरण निर्माण होऊ शकतो। आता मॅप वाईज कशा प्रकारे अलर्ट आहे सविस्तर जाणून घेऊयात। मॅप पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत। 20 तारखेचा अंदाज आहे। 20 तारखेला तुमच्या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस पडला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। इथे आपल्याला काय दिसतंय, तर बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पुण्यामध्ये आपल्याला हीटवेव्ह दिसते। म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसच्या वर या भागांमध्ये तापमान जाऊ शकतं। त्याचबरोबर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग मध्ये आपल्याला पावसाचा अंदाज दिलेला आहे। या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। तुमच्या भागामध्ये या प्रकारे पाऊस पडला का ते आम्हाला सांगा। 21 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर आता इथे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये ग्रीन अलर्ट आहे, पण पावसाची शक्यता सुद्धा आहे। म्हणजेच जरी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस नाही पडला तरी काही प्रमाणामध्ये या भागांमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे। सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये। इकडे तुम्ही बघितलं संभाजीनगर, जालना, बीड, अकोला आणि नागपूरमध्ये हीटवेव्ह आहे। म्हणजेच काय, तर या भागामध्ये उन्हाचा पारा चढणार आहे। या भागांमध्ये उष्णतेची लाट आहे। या भागांमध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं असा अंदाज दिलेला आहे। 21 तारखेमध्ये आपल्याला तापमान वाढण्याची शक्यता आहे आणि हळूहळू जे अवकाळी पावसाचं संकट आहे ते या पुढच्या 3 ते 4 दिवस तरी आपल्यावर नसणार आहे, हे आपल्याला दिसतंय। 22 तारखेचा कशा प्रकारे अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। पुढचा मॅप पाहूयात। 22 तारखेचा काय अंदाज आहे। इकडे जर तुम्ही बघितलं, अकोला, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरला हीटवेव्ह आहे। म्हणजेच या भागांमध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं। आता या भागांमध्ये हीटवेव्ह आहे, त्याच्यामुळे तुम्ही कालचा अंदाज बघा हवामानाचा काय होता। तापमान विदर्भामध्ये इतकं वरती गेलेलं आहे। सगळ्यात जास्त तापमान आपल्याला पाहायला मिळालेलं होतं नागपूरमध्ये 44 डिग्री सेल्सिअस, वाशिममध्ये 41, चंद्रपूरमध्ये सुद्धा 44, बुलढाण्यामध्ये 40, अमरावतीमध्ये 43, बीडमध्ये 42, अकोल्यात 44। म्हणजेच मराठवाडा आणि परभणीमध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे। सगळ्यात जास्त तापमान मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाहायला मिळतंय। त्याच मराठवाडा आणि विदर्भामध्ये ज्या ठिकाणी 2 दिवसांआधी पाऊस पडत होता, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा होता, त्याच भागांमध्ये आता तापमान वाढत आहे। हे बदल लक्षात घ्या। सगळ्यात जास्त विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हवामानातले बदल होत आहेत। त्याच विदर्भामध्ये आता हीटवेव्ह आहे। नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान जाऊ शकतं। सोलापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी काही प्रमाणात पाऊस पडू शकतो। पुढच्या 3 ते 4 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि सध्या आपल्याला काय दिसतंय, तर अवकाळी पाऊस 3 ते 4 दिवस तरी विदर्भ किंवा मराठवाडा या भागांमध्ये नसणार आहे। खालच्या पट्ट्यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी ढग तयार झालेले आहेत थोडे, त्याच्यामुळे पावसासाठी त्या भागांमध्ये अनुकूल वातावरण असेल। पण पुढचे 3 ते 4 दिवस ऊन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असणार आहे। उष्णतेची लाट अनेक भागांमध्ये असणार आहे। राहिला पावसाचा प्रश्न, तर मे महिन्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो, कारण उन्हामध्ये जो पाऊस पडतो तो फार धोकादायक असतो, तो अवकाळी पाऊस असतो। त्यामुळे त्या पावसामुळे नुकसान होऊ शकतं असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। बाकी जून महिन्यामध्येच म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगलाच पावसाची सुरुवात होणार आहे। जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे, त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा पडणार आहे। ही सकारात्मक पावसाबद्दल बातमी असली तरी सध्या उष्णतेची लाट आहे आणि अवकाळी पाऊस एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा
येऊ शकतो असा अंदाज आहे। तुम्हाला आणखीन हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता। तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।